गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना भरपूर संकट येतच असतात, पण मनुष्यानं आहे ना कुणालाही कमी लेखू नये। मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना सर्वांच्या आयुष्यामध्ये गरिबी असते। काही दुसऱ्यांना दाखवतात तर काही दाखवत नाही। बघा, तुम्ही अशी भरपूर सोशल मीडियावर माणसं पाहिलेली असतील की त्यांच्या घरामध्ये एक वेळचा अन्नसुद्धा नाही, म्हणजे खायलासुद्धा त्यांच्याकडे दाणा नसतो, पण स्टेटस ठेवतात, मोठमोठ्या हॉटेलचे स्टेटस ठेवतात, जसं का दररोज हॉटेललाच जातात, म्हणून त्यांच्याकडे पाहून आपल्याला जमणार आहे का बरं? अजिबात नाही। म्हणजे आयुष्य जगताना आहे ना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपळीला कधीच नावं ठेवायची नाही, कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलेलं होतं ना, आणि चप्पल आज तुटलेली आहे पण तिनं काळ आपल्या पायाला आधार दिला होता। म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आहे ना ती फार मोलाची असते, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावर कळायला हवी। पण मनुष्याला मात्र तसं होत सुद्धा नाही। वेळ निघून जाते तरीसुद्धा मनुष्य तिची किंमत करत नाही। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना जे खरं काय आहे असत्य काय आहे हे आपल्याला कधीही समजत नाही। असं का होतं बरं? कारण आपल्या जीवनामध्ये भरलेला असतो तो अहंकार, आपल्या जीवनामध्ये भरलेला असतो तो लोभ, त्याच्यामुळं खरं काही कळेल का बरं? कधीच कळणार नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। अविद्या गुणे मानवाऊ मजेना भ्रमेचू कलेही तया कळेना परीक्षे विणे बांधले दृढ नाने परिसत्य मिथ्या असे कोण जाणे। बघा, या अविद्या असल्यामुळं आहे ना मनुष्याला सत्य ते काय कळत नाही। मायेमुळं तो भ्रमित होतो, भ्रमामध्ये सापडतो, त्यामुळं आपलं हित कशात आहे ना ते त्याला कळत नाही। जसा की त्याच्या डोळ्यावर पडदा टाकल्यासारखं होतो, तो नाहीसा होतो, त्याला पूर्ण अंधकार दिसतो। म्हणजे ती पारख न करता गाठीला नाणं बांधणं, तर ते खरं आहे का खोटं आहे हे कोण सांगणार बरं? जर तू भगवंताला शरण गेलास ना तर सर्व तुला खरं काय खोटं काय सर्वाचा तुला अनुभव येईल। पण असं आपण करतो का बरं? कधीच करत नाही। आपण आहे ना आपल्या मित्रांच्या वडिलांच्या पाया पडतो, आईवडिलांच्या पाया पडतो, पण आपल्या घरात असलेले आपले देव आपल्या आईवडील त्यांच्या आपण पाया पडत नाही। त्यांच्या पाया का पडतो बरं? कारण त्यांच्या नजरेमध्ये आपण चांगला मुलगा व्हावं, पण आपल्या आईवडिलांना आपण तो मान देत नाही। बघा, एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, खरं तर मंदिरामध्ये देव शोधणं सोपं असतं, पण स्वतःच्या घरात स्वतःच्या मनात देव शोधणं आहे ना ते म्हणजे आयुष्याचं खरं साध्य आहे। पण हे आपण विसरलेलो आहोत। आणि मी ते केलं माझ्यासाठी, माझा देव म्हणजे माझे आई वडील, त्यांचे आशीर्वाद, त्यांची माया, त्यांचं कष्टाचं जीवन आहे ना हे मनुष्याला कळायला हवं। जेव्हा त्यांच्या ओळ्या डोळ्यांमागे आणि थकलेल्या हातांमागे तो देव दडलेला आहे ना, देवाच्या मूर्तीला फुलं वाहणं हे एक कर्म आहे। बघा, चांगलं लक्षात ठेवा,
तुमच्या मनामध्ये हे ठेवा. काय म्हणालो मी बरं? देवाच्या मूर्तीला फुलं वाहणं हे एक कर्म आहे, पण आई वडिलांच्या पायाशी डोकं ठेवणं ही खरी पूजा आहे. मंदिरामध्ये शांतता मिळते ना, पण घरात समाधान मिळतं. माझ्या देवाला घंटा, आरती, अगरबत्ती हे काहीच नको आहे. त्याला हवी आहे फक्त माझी कृतज्ञता, माझं प्रेम, नम्रता आणि माझ्या प्रयत्नातून उमटणारी त्याची छाया. म्हणूनच म्हणतो, माझा देव दगडात नाही, तो माणसातच आहे ना, आणि माझ्या घरामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे. बघा, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बरं? बघा, नदीचं पाणी गोड असतं का असतं बरं? कारण ती नदी नेहमी दुसऱ्याला देत राहते. समुद्राचं पाणी खारट असतं कारण तो नेहमी घेत राहतो. नाळ्याचं पाणी नेहमी दुर्गंध असतं कारण तो नेहमी ते थांबलेलं असतं. हे जीवन आहे ना, देत राहाल ना तर सगळ्यांना गोड वाटाल, घेत राहाल तर खारट वाटाल, आणि थांबलात ना तर सगळ्यांना बेकार वाटाल. तुमच्या आयुष्यामध्ये इज्जत राहणार नाही. म्हणून थांबू नका, देत राहा. पण मनुष्यानं आहे ना, ज्यानं आपल्याला निर्माण केलं, ज्यानं ही पृथ्वी निर्माण केली, त्याची ओळख होणं मनुष्याला गरजेचं आहे. तरच तुझा अहंकार, तुझा लोभ तुझा निघून जाईल ना. तसं तो निघून जाईल का बरं? समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. मही निर्मिली देव तोळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. म्हणजे ज्यानं ही पृथ्वी निर्माण केली ना, ज्यानं हे जग निर्माण केलं, नवे या मनुष्याला निर्माण केलं ना, त्या परमेश्वराचं ज्ञान करून घ्यावं. त्याचं ज्ञान एकदा झालं ना की जीवाला तात्काळ मोक्ष मिळून जाईल. निर्गुण परमेश्वर सगुण रूपामध्ये भरलेला आहे, याचा अनुभव मनुष्यानं घ्यायला हवा. मग तेव्हाच मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना. विषयाचा संग सोडून दे आणि सुखानं जीवन जग. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना काहीतरी आपल्याला शिकवत असते. म्हणजे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख आलं ना तर सुख पण येईल. ही गोष्ट आपल्या मनामध्ये बिंबवून घ्या. नशिबाची चिंता नशिबावरच सोड, कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचं बरं? तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल ना तर नेहमी तुमच्या आईची स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा. तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकाल. पण इथे आमच्या कलियुगामध्ये आपण आईवडिलांना शिव्या शाप देतो, तर आपल्या घरामध्ये भगवंत राहील का बरं? कधीच राहणार नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये आहे ना, बघा, आपल्या जीवनामध्ये चुकासुद्धा होतात, लोक गैरसमजसुद्धा करतील. हेच आयुष्य आहे ना. इथे तुझी प्रशंसा होईल पण अपमानही होईल. अपमानाला रागानं नाही तर तुझ्या यशानं उत्तर दे, तुझ्या नम्रतेनं उत्तर दे. कारण काळापेक्षा मोठा साक्षीदार नाही आणि कर्मापेक्षा मोठा न्यायाधीश नाही. या जगात कोणीही परिपूर्ण नाही. लोक देवामध्ये सुद्धा दोष शोधतात ना. मग आपण तर साधे माणूस आहोत. तुम्ही विचार करा ना, समुद्राला देवानं इतकी विशालता दिली की जिथे नजर संपते पण समुद्र संपत नाही. पण त्याच विधात्यानं त्याचं पाणी एवढं खारट केलं ना की एक थेंब हे पिण्यायोग्य राहिला नाही. हे सर्व जाणीवपूर्वक केलं असावं, कारण जेणेकरून माणसाला समजावं, अफाट श्रीमंती, किती गाडी बंगला जरी असूनही जर मनात गोडवा नसेल ना
तर तुमचं जीवन त्या समुद्रासारखंच व्यर्थ आहे ना. बघा, काही माणसांकडं भरपूर संपत्ती असते, पण कधी त्याची पत्नीच आजारी पडते, कधी त्याच्या आईच आजारी पडते, कधी त्याची मुलंच आजारी पडतात. म्हणजे पैसा, भरपूर पैसा, घरं भरलेत, गोडाऊनं भरली, पण त्याच्या जीवनामध्ये सुख म्हणून नाही. मग काही फायदा आहे का बरं? जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे पण तुमच्या जीवनामध्ये सुख नाही, मग ते सुख काय करायचं बरं? काहीच फायदा नाही. म्हणून परमात्मा आहे ना, हा कार्यकारण भावाच्या पलीकडचा आहे. त्याला आपण शोधायला हवं. आणि तो कुठे सापडेल बरं? जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू ना, तेव्हा तो आपल्याला सापडेल. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नवे कार्य करता, नवे सृष्टी भरता, परे होणी परता, न लिंपे विवरता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे राहावे. बघा, समर्थांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना. परमात्मा आहे ना. बघा, आपल्याला कळतच नाही की नक्की त्यानं हे जग बनवलं तरी कसं. छोट्या छोट्या प्राण्यांमध्ये सुद्धा भगवंत आहे. तो सृष्टीचं पालन करतो असं आपण म्हणतो ना, परंतु तशा कल्पनेहून तो वेगळा आहे. तो परावाणीच्याही पलीकडचा आहे. त्याचं वर्णन करणं अशक्यच आहे ना. तो मायेनं लिप्त होत नाही. तो सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे. तरीही प्रेमाने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी, विषयाचा संग सोडून द्यावा आणि परमात्म्याच्या सुखामध्ये मग्न राहावं. एक ना एक वेळा आपल्याला दिव्य दृष्टी देऊन भगवंताची भेट होईल, सांगता येणार नाही. म्हणून पावलोपावली भगवंताचं नामस्मरण सुरू ठेवावं. कधी भगवंताची भेट होईल ना, सांगता येणार नाही. म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ना, भगवंत कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये काहीतरी नेहमी देत आलेला आहे. आणि आपल्यासुद्धा जीवनामध्ये आहे ना, भगवंत नेहमी देतच राहतो. कधी कधी आंधळ्या पांगळ्याच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये येतो. कधी कधी बघा, कुणाच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये येईल ना, सांगता येत नाही. बघा, तुम्हाला रामायणातला हा रावण माहीत असेल. हा रावण कोण होता, काय होता, मी ते सांगत बसणार नाही. पण या रावणाच्या या 3 गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये अंमलात आणल्या ना, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे रावणानं लक्ष्मणाला सांगितलेल्या त्या 3 गोष्टी अर्थात यशस्वी होण्याचं, जीवन जगण्याचं ज्ञान आहे. सर्वांना माहीतच आहे ना की रावण हा एक महाज्ञानी पंडित होता. तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता. केवळ माता सीतेचं हरण केल्या भगवान श्रीरामांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला. रावण जेव्हा मरणसन्न अवस्थेमध्ये पडलेला होता ना आणि अंतिम घटिका मोजत होता, तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचं ज्ञान घेण्यास सांगितलं होतं. या ठिकाणी सर्वात अश्वकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणानं त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कोणती कुचराई केली नाही. रावणानं लक्ष्मणाला दिलेलं हे जीवन आहे ना, हे शिक्षण आहे. आजच्या काळातील लोकांसाठी खूप ज्ञानी आहे. जेवढे हे त्रेतायुगामध्ये महत्त्वाचं होतं ना, ते आज या कलियुगामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणांनी जखमी होऊन मरणसन्न अवस्थेमध्ये पडला होता ना, तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटलं, जा आणि रावणाकडून जीवनाचं ज्ञान घेऊन ये. आपले थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये पडला आणि म्हणाला, तुम्ही हे काय बोलत आहात?
एका अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्याचं शिक्षण कसं काय देऊ शकतो बरं? हे ऐकून श्रीरामाला हसू आलं. लक्ष्मणा, तुला माहीत नाही, रावण राक्षस होण्याबरोबरच एक महाज्ञानी पंडित देखील आहे. तो एक महान शिवभक्त सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या जवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचं ज्ञान मिळवून घे. त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेला. रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला, हे लंकेश, मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आलेलो आहे. बघा, रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचं काही प्रत्युत्तर दिलं नाही. खूप वेळ झाला तरीही रावण काही बोलेना. म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत गेला आणि म्हणाले, रावण माझ्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. भगवान श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, ज्याला ज्ञान मिळवायचं आहे ना, तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो. त्यामुळं परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभं राहून त्याला परत आग्रह कर. भगवान श्रीरामांनी असं समजून सांगितल्यावर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेला आणि रावणाच्या पायाजवळ उभा राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, हे लंकाधीश, कृपा करून तुम्ही मला जीवनाचं रहस्य समजावून सांगा. लक्ष्मणाचं बोलणं ऐकून रावण म्हणाला, हे लक्ष्मणा, तू धन्य आहेस. तुला प्रभू रामासारखा भाऊ मिळाला आहे. तू धन्य आहेस जो तू सदैव त्याच्या सोबत राहिलास. लक्ष्मणा, लक्ष देऊ नाही. मी आज तुला 3 गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचं सार दडलेलं आहे. शुभ कार्य लवकर करावं. रावणानं लक्ष्मणाला सांगितलं की जे काही शुभ कार्य करायचं आहे ना, ते लवकर करावं. कारण आयुष्य अनिश्चित असतो आणि कधी संपेल हे कुणालाही माहीत नाही. शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नका. तसेच अशुभ कामं जेवढी शक्य होतील ना, तेवढी टाळली पाहिजेत. लक्ष्मणा, मीच सुद्धा हीच चूक केली होती. अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि अशुभ कार्य नेहमी टाळत राहिलो. मी प्रभू श्रीरामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला. एवढंच नाही तर मी माता सीतेचं हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर आज माझी ही दयनीय अवस्था झाली नसती. लक्ष्मणा, जेव्हा माझी बहीण शूर्पणखानं मला भगवान श्रीरामाविषयी सांगितलं ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वतः नारायण आलेले आहेत. पण तरीही माझ्या अहंकारामुळं मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही. आणि हेच कारण आहे ना की आज माझी अशी अवस्था झालेली आहे. आता दुसरं कारण बघा, शत्रू किंवा रोग लहान समजू नये. रावणानं लक्ष्मणाला सावध केलं की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला ना तरी त्याला कमी लेखू नये. कारण छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते ना. तुमच्या शत्रूला कधीही दुर्बळ समजू नका. कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितलं होतं ना, तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचं वरदान मागितलं होतं. त्यावेळी मी असा विचार केला नाही की वानर आणि मानव हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत. माझ्यासारखा बळशाली योद्ध्याचं हे काहीच वाकडं करू शकत नाही. हे लक्ष्मणा, आज या दोन्ही प्राण्यांमुळं मी माझा अंतिम श्वास मोजत आहे. जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळं दुर्बळ समजलो नसतो ना, तर माझी आज अशी दशा झाली नसती. आता तिसरी गोष्ट पाहूया, स्वतःचं रहस्य गुप्त ठेवावं. रावणानं लक्ष्मणाला सांगितलं की आपले व्यक्तिगत रहस्य कुणालाही सांगू नकोस. कारण हे रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
परिणामी आपणास प्राणसुद्धा गमवावं लागू शकतं ना. रहस्य आणि कमजोर बाजू आहे ना, ती कुणालाही सांगू नका. कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरलं ना आणि म्हटलं की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील ना तोपर्यंत कोणीही तुझा वध करू शकत नाही. परंतु मी काय केलं, मी माझं हे रहस्य माझा भाऊ बिभीषणाला सांगितलं आणि हीच चूक आज माझ्या मृत्यूचं कारण बनलेली आहे. त्यामुळं कोणालाही आपल्या आयुष्यातील संबंधी गुप्त गोष्टी कधीच सांगू नका. एवढं बोलून रावणानं आपल्या प्राणाचा त्याग केला. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहत होत्या ना. या 3 उपदेशामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आहेत ना, आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत. आता इथे श्रीरामाचं आणि लक्ष्मणाचं आणि रावणाच्या भेटीचं वर्णन इथे आलेलं आहे ना. नव्हे तर लक्ष्मण आणि रावणाच्या भेटीचे इथं वर्णन आलेलं आहे. पण यामधून आपण काय शिकावं बरं? नक्कीच रावणानं या 3 गोष्टी मरताना लक्ष्मणाला सांगितल्या, त्या आपल्या जीवनामध्ये आजही आपल्याला माहीत आहेत. त्या गोष्टी आपल्याला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत. पण मुख्यतः म्हणजे श्रीरामानं लक्ष्मणाला सांगितलं ना की तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून काही ती माहिती घे. तेव्हा लक्ष्मण जायला तयार होतं का बरं? अजिबात नाही. पण श्रीरामानं लक्ष्मणाला सांगितलं की जिथे नम्रता असेल ना तिथे सर्व काही मिळून जातं. मग तुमच्या समोर दुश्मन जरी असेल ना तरी त्याचे सर्व रहस्य तो सांगेल. फक्त नम्रपणा मनुष्याच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि हीच नम्रपणा आहे ना रावणाच्या जीवनामध्ये नव्हती. त्याच्या जीवनामध्ये होता अहंकार, म्हणून त्याची माती झाली ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये नम्रता निर्माण करा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.